सतीश धागडे त्याच्या मैत्रिणीसोबत फोर व्हीलर मधून चालला होता. अचानक दोन टू व्हीलर आल्या. पोरांनी गाडीच्या काचा फोडल्या, पण सतीश बिथरला नाही. तो गाडीमधून बाहेर आला, पोरांच्या दिशेने धावला आणि ट्रॅप मध्ये सापडला. त्याच्या गाडीच्या आजूबाजूला पोरं थांबलेली, हातात तलवारी, कुऱ्हाड, पालगन घेऊन. त्यांनी सतीशवर वार केले, पण ते चुकवून तो पळाला. पण लईत लई 50 मीटर अंतर पळालेला असताना त्याच्यावर दोन गोळ्या फायर झाल्या. त्याला पकडलं आणि त्याच्यावर 39 वार झाले. डोक्याचे दोन भाग झाले, हाताची बोट तुटली, जागेवर जीव गेला. 5 ऑगस्टला ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यात एक नाव होतं सनी शिरसाट. FIR मध्ये एका आरोपीचं नाव आलं राज पवार. मरणारा मराठी, मारणारे मराठी. हत्या घडली गुजरातमध्ये, कारण सतीश धागडे मूळचा धुळ्याचा. त्याचं दुसरं नाव सतीश मराठा. त्याची आयडेंटिटी सुरत मधला गँगस्टर सूर्या मराठी, सतीश मराठा, राहुल पिगळे उर्फ राहुल अपार्टमेंट. हे सगळे सुरत मधले मराठी गँगस्टर्स. सूर्या आणि सतीशचा खून झाला, पण मूळ प्रश्न हा की मराठी गँगस्टर सुरतमध्ये पोहोचले कसे, त्यांनी सुरतमध्ये आपली दहशत कशी तयार केली आणि हे गँगस्टर्स संपले कसे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. आता या सगळ्यात मूळ प्रश्न, मराठी गँगस्टर सुरतमध्ये पोहोचले कसे. कामासाठी सुरतला गुजरातला जाणं वेगळं, पण तिथले कुख्यात गँगस्टर कसे बनले, तर याची सुरुवात झाली होती अगदी 2000 सालाच्या आधीच. मुंबईमधल्या गिरण्या बंद पडल्या आणि त्यानंतर अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न तयार झाला. नफा ही गोष्ट पद्धतशीर माहीत असलेल्या गिरणी मालकांनी काही कामगारांना आपल्यासोबत गुजरातला नेलं. तिथे आपल्याकडेच कामाला ठेवलं. पण या कामगारांची संख्या फार मोठी नव्हती, पण गुजरातच्या सुरत, वापी, वडोदरा या भागात मराठी बहुल लोकवस्ती तयार होईल इतकी होती. त्यात अंडरवर्ल्डसाठी गुजरात हा लपण्याचा ऑप्शन ठरत होता. वॉन्टेड कापायला किंवा प्रतिस्पर्धी टोळ्यांपासून लपायला अनेक गँगस्टर गुजरातचा आधार घ्यायचे. त्यातूनच गुजरातमधली गुन्हेगारी वाढत होती. नोव्हेंबर 2001 मधल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार गुजरातच्या गृह मंत्रालयाने मुंबईतून सुरतमध्ये येणाऱ्या क्रिमिनल बॅकग्राऊंड असणाऱ्यांवर चेक ठेवायला सुरुवात केली होती. पण कुठल्याच नामचीन मराठी गँगस्टरने गुजरातमध्ये आपली ताकद तयार केली नाही. ते केलं गुजरातमध्ये नवं आयुष्य सुरू करू हा उद्देश ठेवून गेलेल्या मराठी पोरांनी. सुरेश पवार कोकणातला, कबड्डी, खो खो अशा खेळांमध्ये पटाईत. सुरेशचे नातेवाईक सुरतमध्ये होते. पोराला वाईट संगत लागायला नको, तो चुकीच्या वाटेवर जायला नको, या उद्देशाने त्याच्या घरच्यांनी त्याला गुजरातला पाठवलं. इकडे आल्यावर सुरेशने रिक्षा चालवायला सुरुवात केली. लहानपणापासून खेळाची आवड असल्यानं तब्येत चांगली होती. त्याच जोरावर त्यानं स्थानिक रिक्षावाल्यांमध्ये वट तयार केला. सुरुवातीला त्याच्याकडे रिक्षावाल्यांच्याच तक्रारी यायच्या. आपापसातले वाद मिटवायला तो 3-4 रिक्षावाल्यांना घेऊन जायचा. कधी मांडवली करायचा, कधी मॅटर वाढवायचा, पण सोल्युशन निघायचं. हीच गोष्ट सुरेश पवार भोवती वलय वाढवणारी ठरली. बघता बघता त्याची उडबस मोठ्या लोकांमध्ये होऊ लागली. तो हिरे व्यापाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. मांडवलीची जागा खंडणीने घेतली. पण हे सगळं करत असताना तो सुरेश पवार म्हणून फेमस नव्हता. त्याने स्वतःचं नाव बदललेलं. त्याने त्याच्या मित्राचं नाव लावायला सुरुवात केली, सूर्या. आणि तो मूळचा मराठी असल्याने त्याच्या नावापुढे आडनाव जोडलं गेलं मराठी, सूर्या मराठी. काही बातम्यांनुसार तो हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे काम करत होता, पण त्याबद्दलचे ठोस पुरावे नाहीत. सूर्या मराठी दहशत आणि खंडणीच्या लिंक्स मधून आणखी एका बाईपर्यंत पोहोचला, मनू दह्या. हे दोघं एकाच भागातले, काटरग्राम मधले. दोघांचा बिझनेस एकच, मांडवली, खंडणी, ताबा मारणं. आधी या दोघांनी सोबत काम केलं, पण नंतर वर्चस्वाच्या वादातून दोन्ही गँग वेगळ्या झाल्या. दोघांच्या गँग्स अनेकदा एकमेकांच्या समोर आल्या. पण 2016 मध्ये आपल्या घराजवळच्या कटिंग सलून मध्ये गेलेल्या दह्यावर अगदी जवळून गोळीबार झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस चौकशीत प्रत्यक्षदर्शींनी गोळीबार करणाऱ्याला ओळखलं. तो होता सूर्या मराठी. 2002 पासून 2010 पर्यंत सूर्या मराठीने सुरतच्या काही भागांमध्ये आपली गँग तयार केली. ही गँग वाढवत नेली इतकी की 2016 मध्ये दह्या खून प्रकरणात सूर्या मराठी जेलमध्ये असतानाही गँग रीतसर चालत होती. सूर्या मराठी रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये घुसलेला. गँग सुद्धा एकदम मक्खनमध्ये काम करत होती. दहशत इतकी होती की मनू दह्याचा मर्डर होऊन सुद्धा या दोन गँगमध्ये राडे सुरू होते. कित्येक जण अनेकदा जखमी झाले. सूर्या मराठी जेलमध्ये असताना त्याची गँग सांभाळायचा हार्दिक पटेल. आता नाव सारखं असलं तरी त्याचा राजकीय नेते हार्दिक पटेल यांच्याशी काही संबंध नाही. तर हा हार्दिक पटेल सूर्या मराठीच्या गँगचा ब्रेन म्हणून काम करायचा. कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेटमध्ये पैसा कुठे लागेल, पोरं कशी सांभाळायची, हे सगळं काम पटेल करायचा. गुजराती प्लस मराठी पार्टनरशिप
सूर्या मराठीच्या कंपनीसाठी फायद्याची होती. पण 2020 मध्ये सूर्या मराठी त्याच्या ऑफिसमध्ये एकटाच असताना काही पोरं त्याच्या ऑफिसमध्ये घुसले आणि त्यांनी सूर्यावर चाकूने असंख्य वार केले. सूर्याचा जागीच मृत्यू झाला. पण सूर्याने सुद्धा प्रतिकार केला आणि त्याच्यावर हल्ला करणाऱ्या एकाला संपवलं. सूर्याने ज्याला संपवलं त्याचं नाव हार्दिक पटेल, त्याचा जवळचा मित्र ज्याने सूर्यावर पहिला वार केला होता. 2019 पासूनच सूर्या आणि हार्दिक मध्ये गोष्टी बनसल्या होत्या असं सांगण्यात येतं. कोणी म्हणतं की सूर्याने हार्दिकच्या बायकोला छेडलं होतं, त्यावरून तिने पोलिसांकडे एनसी दिली आणि दोघांमध्ये ठिणगी पेटली. तर अशी चर्चा होते की दह्या मर्डर केसमधून सूर्या बाहेर आला तेव्हापासून त्याने आपलं वजन प्रचंड वाढवलं. गणपती मंडळ, साईबाबा मंदिर यातून पोरांचं जाळं तयार केलं. स्वतःची इमेज सुद्धा सुधारवली. त्यामुळेच त्याची जागा घेण्यासाठी हार्दिक पटेलने त्याचा गेम केला अशी चर्चा झाली. पण एक हल्ला करताना आणि एक प्रतिकार करताना मेला आणि दोन नामचीन गँगस्टर एकत्रच संपले. पण म्हणून गुजरात मधल्या मराठी गँगस्टरचा पिक्चर संपला नव्हता. पटेल सोबत सूर्या मराठीच्या ऑफिसमध्ये घुसून त्याच्यावर वार करणाऱ्यांपैकी दोन आरोपी होते, सतीश धागडे आणि राहुल पिगळे. राहुल पिगळे सुद्धा कोकणातला. तो आधी सूर्या मराठी सोबत काम करायचं असं सांगितलं जातं. सूर्या सोबत काम करताना तो रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये इतका डीप घुसला की त्याला नाव पडलं राहुल अपार्टमेंट. त्याचा साथीदार सतीश धागडे उर्फ सतीश मराठा हा मूळचा धुळ्याचा. त्याचं कुटुंब कामासाठी सुरतमध्ये शिफ्ट झालं आणि तो गुन्हेगारी क्षेत्रात आला. हे दोघं सूर्या मराठी केसमध्ये सह आरोपी होते. या दोघांच्या दोस्तीचे किस्से सोशल मीडियावर बरेच गाजले. जेव्हा राहुल अपार्टमेंट जेलमध्ये होता तेव्हा सतीश मराठाने त्याच्या कुटुंबाला सांभाळलं. त्यामुळे राहुलने आपल्या हातावर सतीशच्या चेहऱ्याचा टॅटू काढून घेतला होता. या दोघांची कंपनी SR कंपनी नावाने बरीच फेमस होती. 2025 मध्ये या दोघांची सुटका झाली. पण त्यानंतरही वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांची नावं चर्चेत होतीच. राहुल अपार्टमेंटने सुरतमध्ये ठिकठिकाणी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली. दुसऱ्या बाजूला या दोघांनी दारूची तस्करी, खंडणी या सगळ्यात आपला जम बसवला. काही खुनाच्या प्रकरणांमध्येही त्यांचं नाव आलं. आपली दहशत कशी कायम राहील याचा प्रयत्न सुरूच असायचा आणि त्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुद्धा व्हायचा. राहुल अपार्टमेंटने इंस्टाग्राम अकाउंटवर बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ टाकला होता, ज्याला डायलॉग होता मुळशी पॅटर्नचा, प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब. पण कसं आहे, गुन्हेगारांना टिकण्यासाठी पोलिसांचंच नाही तर प्रतिस्पर्धी टोळ्यांचंही आव्हान असतं. राहुल मंडल सुरत मधलाच आणखी एक गँगस्टर, वय वर्ष 28, पण त्याच्यावर केसेस दाखल आहेत 15. मंडल सध्या लाजपूर जेलमध्ये आहे आणि पोलिसांच्या तपासात पुढे आले की जेलमधूनच त्याने सतीश मराठाच्या खुनाचं प्लॅनिंग केलं आणि खून घडवला सुद्धा. या दोन्ही गँग्समध्ये जुनी ठसन होती. त्यातून सतीश मराठाच्या टोळीने मंडलच्या टोळीतल्या एकावर जीव घेणा हल्ला चढवला. मग मंडल गँगने बदला घेण्यासाठी सतीश मराठावर हल्ला केला. त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली, वार करायचा प्रयत्न केला पण सतीश निसटला. पण त्यानंतर राहुल मंडलला एक गोष्ट समजली होती, जर आपण आत्ता सतीशला मारलं नाही तर आपण जेलमधून बाहेर येणं सेफ नसेल. ही गोष्ट डोक्यात ठेवून त्याने जेलमधून पोरांना मेसेज पोहोचवले आणि रीतसर प्लॅनिंग झालं. हत्येच्या आठवडाभर आधीपासून सतीश मराठाच्या गाडीला GPS ट्रॅकर लावण्यात आला आणि ज्यावेळी तो बेसावत होता त्याच वेळी ट्रॅप यशस्वी झाला. सतीश मराठावर थोडे नाही 39 वार झाले. त्याच्या कंपनीमधल्या पोरांनी बदल्याची शपथ घेतली. सतीश मराठाचा जेलमधला अगर मेरे बाप से नहीं हुआ तो मेरे बाप की कसम किसी के बाप से नहीं होगा या डायलॉगचा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला. राहुल मंडलचे वेगवेगळे व्हिडिओ समोर आले. जेलमधून प्लॅनिंग केल्यानं पोलिसांची भूमिका रडारवर आली. पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतीश मराठा हत्या प्रकरणात ज्या 11 जणांना अटक करण्यात आली त्यातले काही जण महाराष्ट्रात पळून येताना सापडले. दुसरी तिसरीकडे कुठे नाही, गुजरातमधून महाराष्ट्रात. यात धुळ्याच्या काही पोरांचाही समावेश होता असंही बातम्यांमधून सांगण्यात येतंय. थोडक्यात काय तर मुंबई अंडरवर्ल्डमध्ये येताना टिकून राहण्यासाठी गुन्हेगारांनी जो पॅटर्न वापरला होता तोच पॅटर्न वापरायचा प्रयत्न गुजरातमध्ये बस्तान बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मराठी गँगस्टर्सने केला. आधी मसिया ही इमेज, मग दहशत पसरवण्याचा प्रयत्न, मग देवी देवतांचा आधार, मंडळ अगदी सेम. पण त्यांचा शेवटही तसाच झाला. ज्यांच्यासोबत गुन्हेगारी केली त्यांनीच काटा काढला आणि भले स्टोरी गुजरातमधली असली तरी डायलॉग मुळशी पॅटर्नचाच फेड बसला. पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं.